कणकवलीत शहर विकास आघाडीचा झेंडा लागणार, उर्वरित 3 ठिकाणी शिवसेनेचा झेंडा लागेल असा विश्वास निलेश राणे यांनी व्यक्त केलाय। आम्ही महायुतीसाठी प्रयत्न केले पण ते यशस्वी झाले नाहीत। आता त्यांना आमच्यासोबत युती करायची नव्हती असंही राणे म्हणालेत। निवडणूक लागल्यानंतर, आता निवडणूक काही दिवसापूर्वीच लागली, आमचं पूर्वीपासून ठरतच होतं आणि जसं मी मालवणमध्ये 2 दिवसापूर्वी म्हणालो की आम्ही महायुतीसाठी प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही। त्यांना आमच्याबरोबर युती करायची नव्हती, ज्यांना आमच्याबरोबर युती करायची आहे त्यांच्याबरोबर आमची युती झाली आणि म्हणून प्रचारासाठी मी कणकवलीत आलो। शिवसेनेमध्ये एवढे नेते आहेत, आमचे स्टार प्रचारकच 40ची यादी आहे, कोणी येऊ शकतात। आता ते आणि निवडणुकीच्या प्रचारामध्ये पार्टी पाठवतच असते, लक्षात घ्या। म्हणून कोण येतील काय नाही ती नावं आम्ही नंतर जाहीर करू, ते तुम्हाला कळणारच आहे। पण आम्ही सक्रिय झालेलो आहोत शहर विकास आघाडीला निवडून आणण्यासाठी। जे नेते येतील ती यादी तुम्हाला आम्ही नंतर कळवू। हो, मी तुम्हाला आजही सांगतो, राणेसाहेब युतीसाठी आग्रही आहेत अजूनही। 21 तारखेची ती काय आता नाही वाटत, मला आता नाही वाटत, कारण का साहेबांनी स्वतः सांगितलं की आता तुम्ही थांबू नका। शिवसेना म्हणून तुम्ही किती दिवस थांबणार आहात, तुमचाही मोठा पक्ष आहे, आता थांबणं योग्य नाही। वेळोवेळी प्रयत्न झाले, किती लोकांनी प्रयत्न केले, किती दिवस आम्ही प्रयत्न करायचे, किती बैठका घ्यायच्या, त्याला काहीतरी मर्यादा आहेत। उत्तर आम्हाला जे काही आलं ते काय समाधानकारक नाही। आम्ही राणेसाहेबांसमोर तोही प्रस्ताव ठेवला की साहेब उत्तर अशी समाधानकारक येत नाही आहेत आणि आम्ही किती दिवस थांबणार आहोत आणि जास्त दिवस थांबून उपयोग नसतो। कार्यकर्ते थांबलेले, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, लक्षात ठेवा, ही काय आमदार खासदारांची निवडणूक नाही। म्हणून आम्ही डिसिजन घेतला, जिथे शिवसेनेला सोयीचं वातावरण आहे, चांगलं वातावरण आहे, चांगले उमेदवार आहेत, चांगल्या उमेदवारांसाठी प्रचार करता येईल अशा उमेदवारांना आम्ही पाठिंबा देणार। 4च्या 4 जिथे जिथे कणकवलीमध्ये शहर विकास आघाडी आणि बाकी 3 मालवण, सावंतवाडी आणि वेंगुर्ला सगळीकडे शिवसेनेचा झेंडा लागणार। तुम्ही जे बोलताय त्या मताशी मी सहमत नाही, असं राणेसाहेबांचं कुठेही मी स्टेटमेंट ऐकलेलं नाही। म्हणून तुम्ही कुठून हे शब्द आणले मला माहीत नाही, राणेसाहेबांची सांगून असं राणेसाहेब बोललेलेच नाहीत कुठेही। आणि राणेसाहेबांच्या आशीर्वादानेच आम्ही ह्या शहर विकास आघाडीमध्ये त्यांना सांगून आमचे सर्वोच्च नेते शिंदेसाहेब आणि राणेसाहेब त्यांच्या परवानगीने पायाला हात लावून आशीर्वाद घेऊन आम्ही इकडे आलेलो आहोत, लपून छपून नाही। म्हणून तुम्हाला सांगितलं, हे तुम्ही कुठून शब्द आणले मला माहीत नाही, पण ही शहर विकास आघाडी निवडून आणण्यासाठी शिवसेना जेवढं योगदान द्यायचं आहे तेवढं देणार। चांगलंच आहे ना, मी काय बोललो, जो निर्णय झाला तो जिल्ह्यातून झालेला नाही, ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। हा निर्णय जो महायुती तोडण्याचा झाला आहे तो बाहेरून झालेला आहे। आणि मी तुम्हाला सुरुवातीच्या अनेक पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेलं आहे, नातं असतं, ते अशा कुठल्या निवडणुकीमध्ये तुटत नसतं आणि ते तुटणारही नाही। जे डिसिजन घेतले गेले ते वरच्या स्तरावरून घेतले गेले भारतीय जनता पक्षाचे, जे आम्हाला दिसतंय। म्हणून त्यासाठीच मी बोललो ना, त्यांचा प्रश्न की आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही खूप वेळ थांबलो, पण वरच्या नेत्यांचं डिसिजन होत नव्हतं भारतीय जनता पक्षाचं, म्हणून आम्हाला डिसिजन घ्यायला लागला आणि आम्ही राणेसाहेबांना सांगून हा डिसिजन घेतलेला आहे। म्हणून राणेसाहेब हे BJPमध्येच आहेत, साहेब बोलले आता जास्त वेळ थांबू नका, तुम्ही तुमचा निर्णय घ्या। देवेंद्र फडणवीस केवळ शॅडो मुख्यमंत्री आहेत, मूळ मुख्यमंत्री अमित शहा आहेत, सर्व कारभार अमित शहा चालवतात अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। या सर्व प्रक्रियेचे 2-3 भाग पडतात। मुळात हे कोणत्याही विचाराच्या अनुषंगाने नव्हे, तर केवळ सत्ता आणि सत्ता हा परवलीचा शब्द असल्यामुळे सर्व एकत्र आलेले आहेत आणि सत्तेसाठी एकत्र आल्यानंतर यांचं टोळी युद्ध जे आहे ते अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि या टोळी युद्धाच्या अनुषंगानं हे सरकार कार्यरत असल्यामुळे यांना गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार देखील आम्ही म्हणतो। राहिला दिल्लीश्वरांना गाठणे, तर महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीस हे शॅडो मुख्यमंत्री आहेत। महाराष्ट्राचे मूळ मुख्यमंत्री जे आहेत हे अमित शहा आहेत आणि अमित शहा सांगतील त्यांना मंत्री बनवलं जातं, ती खाती दिल्या जातात आणि महाराष्ट्राचा सर्व कारभार हा अमित शहा चालवत असल्यामुळे छोट्या मोठ्या सगळ्या कुरबुरी ज्या आहेत या अमित शहांच्या कानावर घालतात आणि अमित शहा महाराष्ट्राचे सर्व निर्णय घेतात। कुठेतरी हा सरकार महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवून
महाराष्ट्रातले निर्णय महाराष्ट्रात न होता हे आता दिल्लीवरून व्हायला लागलेले आहेत. 2 दिवसापूर्वी पार्थ पवारांना मिळालेली जी क्लीन चिट आहे त्यासाठी ती मिळवण्याकरता देखील दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना अमित शहांना दिल्लीला जाऊन भेटावं लागलं होतं. याचं देखील स्मरण या निमित्ताने करून देतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांची पत्रकार परिषद पार पडले. पाहुयात ते काय म्हणाले. त्यांच्या बैठकीत ठरलं असं ते म्हणतात, परंतु खालच्या लेवलला अशा काही गोष्टी फार पाळल्या जाईल असं मला वाटत नाही. कारण काही जणांच्या इच्छा वेगवेगळ्या पक्षात जाण्याच्या असतात, त्याला कोणी मुरड घालेल. जाणीवपूर्वक फोडाफोडी करणं हे चुकीचं आहे, पण एखाद्याची इच्छा असेल त्यांनी जाणं एकमेकांकडे कुठेही, मला असं वाटतं चुकीचं आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे हा आदेश किंवा ही जी काही सूचना आहे हिचं फार पालन लोक करतील, कारण कोणी कोणाच्या मनाचा मालक नसतो. मला असं वाटतं राज्य सरकारने ते ॲक्सेप्ट केलेलं आहे की सुप्रीम कोर्टाच्या संपूर्ण सूचनेशिवाय अशा पद्धतीनं, आणि आता जो प्रोग्राम जाहीर केलेला आहे नगरपालिकेचा त्याच्याविषयी कोणत्या सूचना सुप्रीम कोर्टाने दिलेल्या नाही. परंतु निश्चित जिल्हा परिषद महानगरपालिका याच्याविषयी कोर्टाला जे वाटलं त्याच्याविषयी राज्य सरकार, राज्य निवडणूक आयोग यांनी अशा पद्धतीनं निवडणुका जाहीर करण्याने असं सूचित केलेलं आहे. आणि त्याच्यातून फार प्रोग्राम पुढे जाईल असं आम्हाला वाटत नाही. कारण आता जळगाव आणखी 2-3 महापालिकेत अशा घटना झालेल्या आहे. रिझर्वेशनच्या जे वेगवेगळे रिझर्वेशन्स होते त्याच्यात बदल झालेला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा 2 वार्डात झाला. जळगावमध्ये नव्यानं रिझर्वेशन काढले गेलं. मग आता ही 1 दिवसाची प्रोसेस आहे. हे बाबा, काँग्रेसला काय ठरवायचं हा काँग्रेसचा अधिकार आहे. शिवसेनेला काय ठरवायचा शिवसेनेचा अधिकार आहे. शिवसेनेनं काय करावं आणि काय करू नाही उद्धवजींच्या नेतृत्वाखाली हे सांगण्याचा कोणालाही अधिकार नाही. शिवसेना आपल्या पद्धतीनं काम करणारी संघटना आहे. ज्याला ज्या ज्या पद्धतीनं काम करायचं असेल ते करतील, त्याच्याविषयी शिवसेनेला काही ऑब्जेक्शन सुद्धा नाही. खरं तर याच्या आणखी अनेक इन्क्वायरी चालू आहे. आपल्याकडे सुद्धा मागच्या काळात इथं संभाजीनगरात कोणत्या तरी अधिकाऱ्यांनी 102-103 कोटी रुपये काहीतरी काढल्याची घटना घडली होती. आता जसं बीड हे धुळे सोलापूर मार्गामध्ये समृद्धी मार्गाच्या याच्यामध्ये सुद्धा भुमरेंचा जो ड्रायव्हर आहे ज्याच्या नावावर हिबानामा आहे त्याच्या नावावर सुद्धा करोडो रुपये काढण्याचा प्रयत्न आत्ताच्या घडीला प्रशासनाचा चालू आहे. त्याचे डिटेल्स माझ्याकडे आहे. मी 2 डिसेंबरच्या निवडणुका झाल्यानंतर ते बाहेर आणणार आहे. परंतु हाच भुमरेंचा ड्रायव्हर अशाच पद्धतीने एक जणाने पुन्हा हिबानामा भुमरेंच्या ड्रायव्हरला कसा हिबानामा करून दिला जातो आणि त्याच्यात कोट्यावधी रुपये भूसंपादनाचे मंजूर झालेले आहे. ते काढण्याचा कसोशीनं प्रयत्न चालू आहे. त्याला महसूल विभागातील अधिकारी एक प्रकारे सहकार्य करीत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पत्रकार परिषद झाले. पाहुयात त्यांनी कोणत्या कोणत्या मुद्द्यांवर भाष्य केलंय. नियम असा आहे की मनुष्यावर एखादा वध झाला, मनुष्याला मारलं गेलं की त्याच्यावर 302 खुनाचा गुन्हा दाखल होतो. वन्य प्राणी आहे. या वन्य प्राण्याच्या बाबतीमध्ये काळजी घेणं, मला वाटतं गणेश नाईक साहेबांनी एक चांगला निर्णय घेतला. म्हणजे वनमंत्री म्हणून मी स्पष्ट बोलतो, काय पक्ष म्हणून बघत नाही, पण त्यांनी जिथे वन खात्याची जागा आहे तिथे जाळ्या आणि संरक्षण अशा प्रकारची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. त्याला तरतूद पण केलेली आहे. फार मोठी मागणी होणार आहे त्याला, पण तरतूद निदान केलेली आहे. परंतु आता त्या बिबट्यांची नसबंदी करायची असा एक नवीन प्रस्ताव येतो आहे. आता त्याला कायद्याची अडचण अशा आहेत, सगळ्यांना मारायचं असेल काय असेल, म्हणजे त्या बाबतीमध्ये निर्णय घ्यायचा झाला तर त्याला वन खात्याची परवानगी, शासनाची परवानगी लागते. त्याला निर्णय घ्यावा लागतो. नाही तर लगेच पेटाच्या अंतर्गत लगेच कोणतरी त्याला आव्हान करण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं ती अडचण होते. आता बिबटे शेती जमीन बागायत झालेली आहे, ऊस झालेला आहे, त्यामुळे तिथे बिबट्याची पैदास वाढत असेल तर त्याचं आता ते हळूहळू वन जमीन कमी होत झाल्यामुळे आता हे वन्य प्राणी शहरामध्ये यायला लागले. त्याचा परिणाम येत असताना जर तशा प्रकारचा निर्णय घेणं मनुष्याच्या असलेल्या संरक्षणासाठी तो सरकारने घेणं गरजेचं आहे. त्याला मुहूर्त बघू नये, नाहीतर सरकारची नसबंदी लवकर होईल. सत्तेमध्ये नसलेल्या पक्षामध्ये होणं याचा अर्थ असा आहे
की लोकांचा विश्वास हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षावर आहे. त्याचं कारण असं आहे की सध्याची राजकीय परिस्थिती, त्याचबरोबर देशामधली राज्याची आणि नवी मुंबईची असलेल्या अनेक परिस्थिती बघता आता सत्तेमध्ये असलेल्या लोकांच्यापेक्षा संघर्षातून परत उभा राहणाऱ्या पक्षामध्ये जावं अशा प्रकारची इच्छा करून लोक आणि तरुण विशेषतः आलेले आहेत. त्यामुळे मला वाटतं की नवीन उभारी घेऊन निकाल काय लागतो याच्यापेक्षा संघटना परत मोठी उभी राहते याचा आपण निर्णय घेण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. हा त्याचा बदल. आत्तापर्यंतच्या निवडणूक आयोगाचे जे प्रोग्राम यायचे ते प्रोग्रामाचा प्रयत्न बघितला तर तो प्रोग्राम कमीत कमी 40 दिवसाचा असायचा. आत्ताचा प्रोग्राम बघितला तर 15-20 दिवसाचा मिळतो. मला एक कळत नाही, ते सांगतात आता कोर्टाच्या आदेशामुळे आम्हाला शॉर्ट पिरियड घ्यावा लागला किंवा निर्णय घ्यावा लागला. मग कोर्टाने नाईलाजाने निर्णय द्यावा लागला ही वेळ यायलाच का पाहिजे नव्हती, हा समीकरण आहे. मला माहितीप्रमाणे त्यावेळा विधानसभा निवडणुका, लोकसभा निवडणुकीला जर अशा निवडणुका झाल्या असता तर बंडखोरी फार झाली असती आणि पक्षाला त्याचा तोटा झाला असता, निवडणुकीला त्याला तोटा झाला असता आणि समोरच्या असलेल्या विरोधी पक्षाला कार्यकर्ते मिळाले असते. ते मिळू नये म्हणून ते लांबवण्याचा प्रयत्न केला असा माझा थेट आरोप आहे. रायगडमध्ये आम्ही विक्रमी मतांनी विजयी होणार असा विश्वास खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केलाय. पाहुयात ते आणखी काय म्हणाले. पेणमधल्या दुसरी सीट दीपक बोरव यांची बिनविरोध झाली. रोहा शहरातील सुरत राजेंद्र जैन यांची सुद्धा सीट बिनविरोध झाली. मला निश्चितच पूर्णपणाची खात्री आहे रायगड जिल्ह्यामध्ये, विशेष करून दक्षिण रायगडमध्ये होत असलेल्या निवडणुका आणि उत्तर रायगडमध्ये कर्जत, खानापूर, माथेरान या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचा मित्र पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष, जो आज आम्ही महाड, श्रीवर्धन या ठिकाणी एकत्रितपणाने निवडणुका लढतो आहोत, अभूतपूर्व असं यश 100% त्या ठिकाणी मिळेल. त्या यशाची सुरुवात आज रोह्यातून प्रभाग क्रमांक 2मधून राजेंद्र जैन हे त्या ठिकाणी बिनविरोध निर्वाचित झालेले आहेत आणि मला विश्वास आहे की 3 तारखेला ज्यावेळेला निकाल लागेल त्याला सर्व जागांच्या वरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी निर्वाचित होतील. या बातमीसोबतच राजकीय विश्लेषण इथेच संपते. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.